महायुतीचे उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी आमदार पंकजा मुंडेंनी केले आवाहन। जिंतूर सेलू मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्रपक्ष असलेल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे आमदार पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज जिंतूर शहरातील मंगल कार्यालयात करण्यात आले होते। सभेच्या दरम्यान बोलताना आमदार पंकजा मुंडे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करत केंद्रात महायुतीचे सरकार स्थापन केले व नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। त्याचप्रमाणे आपल्याला राज्यातही महायुतीचा मुख्यमंत्री हवा असेल तर महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करावे लागेल आणि आज आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागेल। आज संपन्न झालेल्या सभेला जिंतूर मतदारसंघातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार मोदीची हॅट्रिक झाली का नाही? झाली का नाही? मग आता मोदी प्रधानमंत्री झाले, आता मोदी प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी जर विकास करायचा ठरवला राज्याचा तर इथं आपला मुख्यमंत्री महायुतीचा पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? मग मुख्यमंत्री महायुतीचा झाल्यानंतर आपल्याला आपला आमदार जिंतूरचा कुणाचा पाहिजे? महायुतीचा पाहिजे की नाही? मेघना त्यांनी करोडो रुपयाचा विकास करून दाखवलेला आहे। त्यामुळे मोदींनी पाठवलेला विकास त्यांच्या हौदातून आमच्या इथे येणार महायुतीच्या आमच्या पाईपमध्ये आणि मेघनाच्या रूपाने या जिंतूरच्या दारापर्यंत हा विकास पोहोचल्याशिवाय राहणार